नमस्कार शेतकरी मित्र, मी दिलीप राठोड. आपण बघतोय की कुठल्याही कपाशीवरती आज रोगाचं मावा, तुडतुडा, मोहळा याचं प्रमाण आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये दिसत आहे. पण मला असं पाहताना माझ्या प्लॉटवरती हा असा प्रकार मला दिसत नाही आहे. याचं कारण बघितलं तर आम्ही इथे जैविक निविष्ठाचा वापर केला आहे. जसं निमोळी अर्क, दशपर्णी अर्क, अंडतापूर, संजीवक याचा वापर केल्यामुळे आपल्याला झाडामध्ये सेटिंग पण चांगली आहे आणि झाडाची फांद्याची सेटिंगसुद्धा अर्ध्या इंचावर 1 इंचावर ही झाडाला फांद्या सेट झाले दिसत आहे. आणि पात्याचंसुद्धा प्रमाणात आपल्याला चांगल्या पद्धतीने हा अनुभव दिसत आहे. आणि जास्त तर नाही तर थोडंफार आपण याच्यामध्ये निरीक्षण केलं तर झाडाची वाढ ही नैसर्गिकरित्या झाल्यामुळे झाडामध्ये कुठल्याही प्रकारचं ताणतणाव दिसत नाही आहे. आणि वातावरण थोडंसं यावर्षी खूप पाण्याचं ताण जास्त होत आहे. पाणी हा 15 दिवस, 14 दिवस, 12 दिवस असं अंतराने पाणी आल्यामुळे कुठे कुठे प्लॉटवरती भरपूर वाढ ही खुंटलेली दिसत आहे. पण आता आमच्या प्लॉटवरती आम्ही बघतोय तर 50 ते 55 दिवसाचा हा प्लॉट आहे आमचा. आणि 1 बाय 3 फुटावरती आम्ही याची लागवड केलेली आहे. कुठे कुठे आम्ही अर्धा फुटावर सुद्धा लागवड केलेली आहे, कारण की आम्हाला त्याला कमी झाडाच्या डिस्टन्समध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न मिळणार आहे. कारण झाड संख्या जास्त, त्याला आपल्याला बोंड लागलेली जास्त बोंड न लागता आपल्याला 15-20 बोंड जरी आपल्याला लागले तरी अपेक्षित आपल्याला उत्पन्न मिळणार आहे. त्याच्यामुळे आता आपण बघतोय तर या झाडामध्ये पात्याची पण संख्या भरपूर दिसत आहे. आणि फांदी पण याचा जो आपण नैसर्गिकरित्या वाढ म्हणतो तर फांदी पण याच्या अर्ध्या इंचावरतीच आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. अर्धा इंचाचाच डिस्टन्स इथे आपल्याला प्रत्येक फांदीमध्ये दिसत आहे. तर सध्या काही भरपूर काही याचं हे झालेलं नाही आहे की भरपूर दिवस बाकी आहे. त्याच्यामुळे कुठलाही खर्च करता नैसर्गिकरित्या आपण याची संगोपन करणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये पाऊस थोडाफार कमी जास्त जरी झालं तरी आपल्या मालाला तेवढं तरी ताण सहन करण्यासाठी आपल्याकडे भरपूरसे असे निविष्ठ आपल्याकडे आहे जे आपण आता समोर वापरणार आहे. तर मी दिलीप राठोड, विषमुक्त शेतीमध्ये माझं नवीन प्रयोग असतात. माझा सोयाबीन पण पूर्ण विषमुक्त आहे. त्याच्यामध्ये पण मी कुठलाहीच रासायनिक खत आणि रासायनिक फवारणीचा आपण वापर करत नसतो. पूर्णपणे जैविकरित्या आणि नैसर्गिकरित्याच आपण या शेतीमध्ये नवीन प्रयोग करत असतो. तर या चॅनलसाठी या चॅनलवरती तुम्हाला पाहताना भरपूर नवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. ते व्हिडिओ पाहत चला आणि तुम्हाला नवीन माहिती तुम्हाला मिळत जाईल. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.